जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये आता या गाडीवरती टोमॅटो घ्यायला गर्दी झालेली पाहायला मिळते आणि बघा टोमॅटो अतिशय दर्जेदार आहे। या ठिकाणी व्यापाऱ्यांची गर्दी पण झालेली आहे, जास्त दराने विक्री होईल अशी अपेक्षा आहे। तर बघूया सगळ्या जाणकार वकील मंडळी, जाणकार व्यापारी मंडळी या ठिकाणी आहे। काय भाव मागचा आहे मीडियम मध्ये त्याला 600 काय करायचे हे किती आहे तिकडच्या 27 लावा दोन्ही 14 रुपये लावा तो काय भाव घेतले? 140 रुपये 140 रुपये। गावठी विरांग 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 240 200-250। मंकर साहेब काय बाजार वाढतील की नाही? आज तर जरा बरं आहे वातावरण। आज किती बाजार आहे? 200 200, 250, 250। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोला बाजारभाव थोडेफार वाढलेत असं व्यापारी सांगतायत, परंतु बाजारभाव म्हणावे असे नसल्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढलेली आहे। नमस्कार हो साहेब, काय भाव मागताय? टोमॅटो हे 250 मागितले। 250 रुपये। माल तर एक नंबर आहे, माल एक नंबर आहे। विरांग ते व्यापारी ह्याला करते आपण अच्छा हेळला करतो काय काय होतं? व्यापारी पडून मागतायत, पडून असंच आहे तसंच लय कारण दाखवलं आता त्याला तर काय त्यांचा माल पुढे खपला पाहिजे। कारण दाखवलं कारण अशा कारण दाखवतात, काय काय कारण दाखवतात? बियाण्यात काय आम्ही तयार केलं नाही ना, कंपनी बनवते ना कंपनी आहे का नाही? आता त्याच्यावर थोडाफार दोष आला हो, योग्य भाव सांगा जरा। काय योग्य बाजार भाव सांगा। भाव कमी करण्यासाठी तुझ्या माल आहे ना, शेतकरी आहे। 160 लाव त्याला नाही अहो यांचंच आहे ना हेच काय ते दाखवू ना. हेच माल आहे बघा तुम्ही। आणि मीडियम तिरंगा 100 हो काय भाव मागता म्हणते? मीडियम तर असेल ना, मीडियम आहे मीडियम टाक ना 100 रुपये आणि हे टाक मीडियम टाक। घेऊ काय चिठ्ठी तुला केवढ्यात होईल? माल का बघा ना थोडीशी माल पहा ना तुम्ही। आज तरी वातावरणानुसार आम्ही तोडून बरं मागतोय, रोज जातो तेवढा ना आम्ही थोडी आज आम्ही थोडं एखादी शेंडी फोडावा एखादी तरी शेंड्या नाही राहिले मग सगळ्या चप्प्या झाल्या काय म्हणा काय कळा ना थोडं मुळे येतो आम्हाला सांगता येते शेतकऱ्याचं खरं नाही राहिलं. 5-10 मिनिटं वाट काय आता तुम्हीच बरोबर काय शेती काय आता वाट पाहत काय कोणची वाट पाहता कोण संपलं हगामा काय कोणी याची तिथं एकदा तिथं आखाडा संपलं कोण जमावणार मला पाहिजे खर्च वगैरे अवघड आहे. यायची करून थोडी कमी सर्विस गरंगाची मोठा माल चांगला माल आहे पण थोडंफार होतच कमी सर चालतं जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये वाढलेले पाहायला मिळतात। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोचे बाजारभाव गावठी टोमॅटोला 150-150 रुपयाच्या आसपास आहे आणि जी विरांग व्हरायटी आहे याला 100, 150, 200, 250 रुपयापर्यंतचे बाजारभाव आहेत। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक साधारण 10,000 क्रेटची होते आणि बाजारभावसुद्धा त्याच पट्टीमध्ये म्हणावे असे दिसत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आपल्याला नाराजी पाहायला मिळते। सध्या टोमॅटोला मिळत असलेला बाजारभाव आणि शेतकऱ्यांचा होत असलेला खर्च अर्थकारण काही शेतकऱ्यांचं जुळत नाही, परंतु अधिकचा बाजारभाव मिळावा अशी बळीराजाला अपेक्षा आहे। एक चांगल्या प्रतीचा माल असताना त्याला बाजारभाव देखील चांगला मिळणं अपेक्षित आहे। विरांग व्हरायटीला सध्या बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळत आहेत, परंतु हे वाढलेले बाजारभाव शेतकऱ्याचा होणारा खर्च हा त्यातून कव्हर होत नाही,
त्यामुळे किमान टोमॅटोला 500 रुपये बाजारभाव जर मिळाला तर शेतकऱ्याला 4 पैसे अधिकचे मिळू शकतात. शेठ नमस्कार हो. आज 11 तारीख आहे. टोमॅटोला काय बाजारभाव आहे? आजचे बाजारभाव आहेत 150 पासून ते सरासरी बाजार 250 रुपयापर्यंत आहेत. पण 1-2 वकलं जे आहेत ते विकलेले आहेत थोडीशी वरती. वरती सुपर म्हणजे नवीन केवढं? माल आहेत ते माल विकलेत 260, 70, 300 रुपये असं. पण एखादा अर्ध वक्कल गेले. म्हणजे 1 नंबरचा माल. हो, सरासरी जे मार्केट आहे ते सरासरी मार्केट आहे 150 ते 250 रुपयापर्यंत आहे. बाजार कधी वाढतील? सुरुवात बाजार झाली. अजून तरी साधारण आज थोडेसे आहे दिसतंय. पण आता हे थोडं रविवार असल्यामुळे उद्या गिऱ्हाईक बाजारात असल्यामुळं थोडंसं माल जास्त घेतात व्यापारी, त्याच्यामुळे हे थोडेसे बाजार वाढलेले आहेत. आणि 1-2 लोकांचं थोडंसं लोडिंगचं हे चालू झाल्यामुळं बाजार आता साधारणतः 20 दिवसाच्या दरम्यान बाजार वाढतील 20 दिवसानंतर असं एक दिसतंय. शेठ काय टोमॅटोचा सीझन काय म्हणतं? नाही, मला काहीच बोलायचं नाही. का बरं? काय बोलून काय बाजारात फरक होणार नाही. तो व्यापारी सांगतात तो बाजारभाव बरोबर आहे का? तो बाजारभाव काहीच परवडण्यासारखा नाही. तोडणी वाहतुकीचा खर्च, तोडणी वाहतुकीचा खर्च दुप्पट झालेला आहे. कांद्यासारखा कांदा 80,000 रुपये 1 एकरला खर्च आहे. टोमॅटो 1.25 रुपये 1 एकरला खर्च आहे. माझी स्वतःची 33 गुंठे प्लॉटला मी 1,75,000 खर्च केलेला आहे. तरी टोमॅटो प्लॉटला तिरंगा आहेच. तर वादळाचा फटका, वादळाचा भरपूर मोठा फटका आहे. तर मार्केट कमिटीला काही सूचना वगैरे? मार्केट कमिटी काय नाही, खूप चांगली चाललेली आहे. ज्याचं ग्रेडिंग आहे त्याला बाजार आहे, ज्याचं ग्रेडिंग नाही त्याला मार्केट डाऊन. तुम्ही शेतकरी आहे, शेतकरी बांधवांना काय सूचना कराल? अनेकदा माल वर मोढ्यामध्ये चांगला असतो, मध्ये थोडा खराब राहतो आणि मग व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये किती होते. आता सगळ्याच व्यापाऱ्यांना याचा माल पाहिजे कसा? का 100% 1 नंबर माल पाहिजे? एकसारखा पाहिजे. तो शेतकऱ्याकडे येऊ शकत नाही. म्हणून तर त्याचं 10 रुपये किलो टोमॅटो जात असेल तर किरकोळला 30 रुपये किलो टोमॅटो आहे. हा फरक आहे. काय मार्केट कमिटीला काय सूचना? आपले जुन्नर मार्केट बाजार समितीला काय सूचना आहे? चांगलं चाललेलं, चांगलं काम चालू आहे. तुमचं कुठलं गाव? आमचं पाडळी, पाडळी म्हणजे पारनेर. पाडळी जुन्नर. अच्छा, जुन्नर तालुक्याची पाडळी. 12 पाडळी. हो. देवराम लांडेंचा गट. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात. गावठी टोमॅटोला 100 रुपयापासून तर 150-1.5 रुपयाचा बाजारभाव आहे. आणि जी संकरित व्हरायटी आहे विरांग, याला सुद्धा 200-250, एखादे 2 वक्कल म्हणजे A1चा वाल 250-300 रुपयापर्यंत गेलेला आहे. व्यापारी म्हणतो की दुसरा एखादा वक्कल 300 रुपयापर्यंत देखील गेलेला आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोला थोडेसे बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना समाधान वाटणं साहजिक जरी नसलं तरी बाजारभाव आता वाढतील अशा प्रकारचं व्यापारी बांधव आता सांगतायत. बघूया टोमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव कधी वाढतात. आणि सध्या टोमॅटोला मिळत असलेल्या या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण तर पूर्णपणे कोलमडलेलं आहे. हे बाजारभाव लवकरात लवकर वाढावेत आणि शेतकऱ्याचे 4 पैसे अधिक व्हावे अशी बळीराजाला अपेक्षा आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात. परंतु किमान टोमॅटोला बाजारभाव 500 रुपये मिळाला तर शेतकऱ्याचा होणारा खर्च यात कुठेतरी कव्हर होतो आहे. सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशीच अपेक्षा. सुरेश माने, बिगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.